कलियुग तथागत भगवान बुद्ध यांना माझं कोटी कोटी वंदन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझं कोटी कोटी वंदन। आणि आज आषाढ पौर्णिमा म्हणजे आजच्या ह्या दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना सप्रेम जय भीम आणि खूप खूप शुभेच्छा। आज मी इथे दोन शब्द फक्त इतकं सांगायसाठी आले की आषाढ पौर्णिमेचं काय महत्त्व आहे। आज जी पौर्णिमा आहे, आज या बौद्धकालीन इतिहासामध्ये की भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अशा विविध घटना घडलेल्या आहेत आणि त्या अशा घटना आहेत कितक्या महत्त्वपूर्ण घटना आहेत ज्या आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये। तर हा आषाढ पौर्णिमेचा सण कसा आला आणि का आपण करतो हे सगळं आपण आजच्या याच्यामध्ये बघूया भाषणामध्ये। तर सर्वप्रथम की भगवान बुद्धांचा जेव्हा जन्म होतो किंवा महामाया जी असते भगवान बुद्धांची जी आई आहे महामाया, तिला गर्भधारणा ही आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच होते। म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म आणि मृत्यूपर्यंतचाही खूप साऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत। तर पहिली घटना म्हणजे की राणी महामाया यांची जी गर्भधारणा झाली ती फक्त आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाली। हा पहिला प्रसंग। त्यानंतर तथागत भगवान बुद्ध किंवा राजगृहामध्ये असताना जेव्हा ते एक राजकुमार म्हणून होते तेव्हा त्यांनी राजकुमार म्हणून सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी घराचा त्याग करून जेव्हा ते निघाले तो दिवस सुद्धा आषाढ पौर्णिमेचा दिवस होता। ही एक महत्त्वपूर्ण घटना। आणि त्याच्यानंतर त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली। तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पहिले धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि पहिले 5 भिक्षूंना त्यांनी ज्ञान दिलं। ते म्हणजे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन 3 सुद्धा सारनाथला झालेले, तो सुद्धा आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे। म्हणजे हे 3 महत्त्वपूर्ण घटना आहेतच। आणि इतकंच नव्हे तर त्याच्यासोबतच भगवान बुद्धांनी पुढे जाऊन वर्षवासासाठीची सुरुवात जी आहे ती आषाढ पौर्णिमेपासूनच केलेली आहे। म्हणजे सगळ्या भिक्षूंना आषाढ पौर्णिमेपासून तर आषाढ वर्षवास आपण सुद्धा आता करत असतो, उपास करतो किंवा पाळत असतो, तर हा तेव्हापासून सुरू झालेला आहे। याच्या मागची कारणंही खूप सारे आहेत। आणि त्यानंतर आषाढ पौर्णिमेचं अजून एक महत्त्व म्हणजे की भगवान बुद्धांच्या मृत्यूनंतर म्हणजे महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यानंतर त्यांनी महाकश्यप नावाचा अरहंत भिक्षू होता, त्यांनी 500 भिक्षूंच्या संपर्कामध्ये येऊन किंवा 500 भिक्षूंना बोलून अमुक करोडो उपासकांना घेऊन त्यांनी बौद्ध धर्माचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आषाढ पौर्णिमेला केलेलं आहे। तर हा एक महत्त्वपूर्ण बौद्धकालीन इतिहासातील हा एक दिवस आहे। आणि तुम्हाला आज एक दिवस सांगते की वर्षवास का सुरू करण्यात आला। वर्षभर भिक्षू लोक भिक्षांतनासाठी फिरत असतात या गावून त्या गावी। त्या काळामध्ये काही गाडी नव्हती किंवा सायकली नव्हते की इकडे तिकडे फिरत असतील, ते पायी फिरायचे। आणि असं असताना पाऊस खूप जोरात यायचा, रस्त्यावरती चिखल व्हायचे, पावसाळ्याच्या वेळेस पेरणी झालेली असायची, छोटे छोटे गवत जेव्हा ते संघ चालायचा या गावून त्या गावी जात असताना त्यांच्या पायाखाली विविध असे जे रोपटे होते ते चुरडल्या जायचे। जे पावसाळ्यामध्ये जी कीटकनाशके जे येतात, कीटक वगैरे येतात, ते त्यांच्या पायाखाली यायचे आणि ते तिथे मृत्यू पावायचे। असं होऊ नये म्हणून भगवान बुद्धांनी ठरवले की तुम्ही 3 महिने आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत तुम्ही काय करायचंय, वर्षवास करायचे। म्हणजे एका ठिकाणी राहून तुम्हाला धम्माचं ज्ञान द्यायचंय, ध्यान करायचंय, अभ्यास करायचाय। आणि त्या काळामध्ये भयंकर पाऊस, आता पावसाचं प्रमाण फार कमी असतं, त्यावेळेस पाऊसही खूप असायचा, एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या आणि जंगलातून रस्ते असायचे आणि त्यामध्ये कंटिन्यू पाऊस असल्यामुळे भिक्षूंची तब्येत खराब व्हायची, त्यांचं आरोग्य खराब व्हायचं। आणि असं होऊ नये म्हणून एका ठिकाणी व्हावे आणि पावसामध्ये त्यांना प्रवास करता यावा नव्हे म्हणून 3 महिने त्यांनी हे वर्षवासाचे ठरवलेले आहेत। आणि त्या काळामध्ये विविध असे राजे होते जे खूप दानशूर होते। त्यातले बिंबिसार राजा यांनी सुद्धा भगवान बुद्धांना निवेदन केलं होतं की तुमच्या संघाला तुम्ही आमच्या क्षेत्रात आणा, ते आमच्याकडे 4 महिने 3 महिने आमच्या इथे घालवा। आता अशा पद्धतीने त्या काळातले विविध राजांनी किंवा दासांनी सुद्धा बौद्धकालीन इतिहासामध्ये खूप सारे काम केलेलं आहे। तर हे आषाढ पौर्णिमेचं खूप चांगलं महत्त्व आहे आणि आपल्या बौद्ध धर्मामध्ये हे महत्त्व आपण टिकून ठेवलं पाहिजे आणि या दिवसाचं एक महत्त्व आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण नेलं पाहिजे। एवढंच एक छोटंसं शॉर्ट होतं, तुम्हाला सांगणं आवश्यक होतं। थँक्यू सो मच।